हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 1.2 करणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करायची. फक्त सारणी पूर्ण करायची. तर पहिल्या प्रश्नामध्ये दिले त्यांनी एक्स प्लस म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर 3 दिलं आणि दुसऱ्या याच्यात दिलं त्यांनी एक्स वजा वाय बरोबर 4. म्हणजे इथे दिलं एक्स वजा वाय बरोबर 4. आपण हे सारणी पूर्ण करू आपण. चला, इथे जर पाहिलं आपण, ही x ची व्हॅल्यू राहते आणि इथे ही राहते y ची व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू x ची व्हॅल्यू राहते, दुसरी व्हॅल्यू y ची. पहिली x ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, y ची व्हॅल्यू काय असणार, y ची असणार इथे 0. त्याचप्रमाणे इथं ही x ची व्हॅल्यू 0 आहे, y ची व्हॅल्यू 3 आहे. म्हणजे इथं आपल्याला 0 पाहिजे होता आणि इथं 3 दिलेलेच आहेत त्याने, त्याच्यामुळे इथे काही लिहायचं नाहीये. आता इथं आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे. पहा, एक्स प्लस वाय बरोबर 3 दिलेले त्यांनी, एक्स प्लस वाय बरोबर 3 हे दिलेलंच आहे. एक्स आता आपल्याला सांगितलं वायच्या जागी काय ठेवायचे, 5 ठेवायचे. हे एक्स प्लस वायच्या जागी किती ठेवायचे, 5 बरोबर 3 जशाला तसे. ठीक आहे, फक्त ह्या वायच्या जागी मी काय घेतले, हे 5 घेतले, 3 जशाला तसे. एक्स बरोबर हे 3 हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस लावतील 5. म्हणजेच आपलं एक्स बरोबर काय येईल, 3 मधून 5 वजा गेले, 3 मधून 5 जातात का नाही, मग आपण 5 मधून 3 वजा करू. 5 मधून 3 वजा केले ते उत्तर येते 2. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे इथं वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागेल. म्हणजेच आपलं इथं उत्तर येईल वजा 2. एक्स ची पहिली व्हॅल्यू लिहायची वजा 2 आणि त्याच्यानंतर वाय ची व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे, इथं एक्स ची व्हॅल्यू नंतर वाय ची व्हॅल्यू. आता आपण पुढचं पाहूत आपण, एक्स वाय. आता पहा इथे हे तर दिलेलंच आहे आपल्याला. इथं y ची व्हॅल्यू 0 दिली, y ची व्हॅल्यू 0 दिली. म्हणजे आपण हे सॉल्व करताना x वजा y बरोबर 4 हे आपल्याला जे समीकरण दिलं ते आपण लिहून टाकलं पहिले. आता इथं जे yच्या ठिकाणी किती दिले, 0 दिले. yच्या ठिकाणी आपण 0 ठेवू. x वजा 0 बरोबर 4 जसा तसे. x हे 0 तिकडं प्लस मायनसच्या इकडं प्लसला जातील, 4 प्लस 0. आता 0 काही फरक पडत नाही, 4ला 4च राहतात. म्हणजे एक्स बरोबर काय येणार, 4ला 4 येणार. म्हणजे आपल्याला ह्या एक्सच्या जागी 4 लिहायचे आहेत आणि पहिली एक्सची व्हॅल्यू लिहायची, नंतर वायची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू आपल्याला आलेली हे 4, वायची व्हॅल्यू 0 आहे, आपल्याला लिहून ठेवायची. त्याचप्रमाणे इथं एक्स बरोबर वजा 1, तर वायची व्हॅल्यू काढायची. पहिली आपण ही समीकरण लिहून घेऊ. एक्स वजा वाय बरोबर 4. आता एक्सच्या जागी -1, ह्या एक्सच्या जागी -1 वजा वाय बरोबर 4ला 4. आता हे मायनसच्या इकडे जाऊन काय होतील, हे मायनसच्या इकडे जाऊन होतात प्लसचे, 4 प्लस 1. हे मायनस वाय जसा तसंच ठेवायचं आहे, इकडं मायनस वाय आहे. हे मायनसचे 1 इकडे जाऊन प्लसचे 1 झाले. मायनस वाय बरोबर काय झाले, 4 आणि 1 झाले 5. पण याच्या संग हे मायनसचं साईन ठेवत नाही. जर इकडं मायनस असेल तर ते इकडे लिहून टाकायचं. वाय बरोबर काय लिहायचे, -5. याचाच अर्थ एक्स बरोबर -1 असेल तर वाय बरोबर काय येणार, -5. -1 आणि आपल्याला -5 असं उत्तरामध्ये लिहायचं आहे. पहिली कृती जी होती आपण ती संपवलेली. आता मेन प्रश्न करू. तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहिला प्रश्न आपला, प्रश्न क्रमांक 2 मध्ये खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. आणि आलेखाने आपल्याला सोडवायचे आहे. त्याच्यासाठी पहिली आपली इक्वेशन आहे एक्स प्लस वाय बरोबर 6, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 6. आणि दुसरं जे आहे आपल्याला एक्स वजा वाय बरोबर 4. आता हे सॉल्व करताना आपल्याला काय करायचं, इथे एक्स लिहायचं, इथं वाय लिहायचं आणि खाली एक्स वाय लिहायचं. काय करायचं, इथे एक्स लिहायचं, इथं वाय आणि इथं एक्स वाय लिहायचं. हे पहिले जे समीकरण दिलेले आहे ते पुन्हा लिहायचं. ठीक आहे, खाली लिहायचं एक्स अधिक वाय बरोबर 6.
आता एक्सच्या जागी किंवा वायच्या जागी एखादी संख्या घ्यायची आपल्याला. एक्सच्या जागी मी 1 घेतो. पहा सॉल्व्ह करताना आपल्याला 4 रकाने तयार करायचे आहेत. 3 जरी केलं तर चालतात. जर अवघड प्रश्न असला तर 3च करू आणि जर सोपा प्रश्न असेल तर 4 करू. 4 केलं तर आपला प्रश्न चुकायची शक्यता नसते. एक्सच्या जागी 1 घेतला. इथं एक्सच्या जागी 1 प्लस वाय बरोबर 6. आता हे प्लसचे इकडे जाऊन काय होतात हे मायनसचे. वाय बरोबर 6 वजा 1 म्हणजेच आपल्याला वाय बरोबर किती आले 6 मधून 1 गेला 5 आले. म्हणजे एक्सची किंमत 1 असताना वायची किंमत किती आली 5. पहिल्यांदा ही वरची व्हॅल्यू लिहायची 1 एक्सची व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर ही वायची व्हॅल्यू लिहायची. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न घ्यायचा. एक्स प्लस वाय बरोबर 6. हे समीकरण मी पुन्हा लिहिलं. पहा हे समीकरण आपल्याला 4 वेळेस करायचं म्हणून 4 वेळेस लिहून त्याची उत्तरं आपल्याला काढायची आहेत. आता एक्सच्या जागी 2 घेऊत आपण. एक्सच्या जागी 2 घेतले. वायची किंमत जशा तशी 6ला 6. आता इथे पाहिलं आपण हे 2 इकडे जाऊन वजाबाकीला घेऊत आपण. प्लसचे इकडे झाले मायनस 6 वजा 2 म्हणजेच वाय बरोबर किती आपले आले 4. वाय बरोबर आले 4. म्हणजे एक्सची किंमत 2 असेल तर वायची किंमत किती आली 4 आहे. आता आपण एक्सच्या जागी 3 घेऊ. जर तुम्हाला वाटलं वायच्या जागी घ्यायच्या तर वायच्या जागी पण घेऊ शकतात. समजा वायची किंमत घेतली आपण 3. तर एक्स प्लस वाय बरोबर 6. वायच्या जागी आपण काय घेतली किंमत 3 घेतली. तुम्ही एक्सची किंमत पण 3 ठेवू शकता किंवा वायची, असं काही फरक नाही आहे. हे प्लसचे इथं बेरीजचे आहेत, हे जाऊन इकडे जाऊन वजाबाकीचे होतात. 6 वजा 3 एक्स बरोबर 3. इथे पण किती आला एक्सची किंमत 3. म्हणजे एक्सची किंमत जर 3 आली तर वायची किंमत पण 3 आली. आता समजा आपण वायच्या जागी 2 घेऊन पाहू. पहिली जी किंमत आलेली ती पुन्हा नाही घ्यायची. वायची किंमत पहिले 2 आहे का पाहायची. नसेल तर मग आपण इथे वायची किंमत 2 घेऊ शकतो. एक्स प्लस वाय हे आपलं समीकरण आहे, ते लिहून घेतलं. आता ह्या वायच्या जागी मी 2 घेतले. वायच्या जागी 2 6ला 6 एक्सला एक्स. हे बेरजेच्या इकडे जाऊन वजाबाकीला जातात. 6 वजा 2 एक्स बरोबर किती आले 4. म्हणजे एक्स बरोबर किती आले 4. एक्सची किंमत पहिली लिहायची, नंतर वायची लिहायची. एक्सची किंमत 4 आहे, वायची किंमत 2 आहे. हे आपल्याला समीकरण झालेलं आहे. आपण हे पहिले आलेखामध्ये सॉल्व्ह करू, त्याच्यानंतरच आपण इकडे जाऊ. एक पूर्ण पद्धतशीर झाल्याच्या नंतरच आपल्याला दुसरा सॉल्व्ह करायला पाहिजे. आलेखावर सॉल्व्ह करताना याला काय करायचं, पहिले आलेख कसा काढायचा ते लक्षात घ्या. पहिले इथून रेस काढून घ्या. ठीक आहे, खाली बरोबर अर्ध्यातूनच काढायची. 1 2 3 4 इकडे एक टोटल आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आहेत. मग 10 ला घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पासून मी काय केलं एक्झॅक्टली असं काही गरज नाही की थोडं कमी जास्त झालं तरी चालते, पण शक्यतो आपल्याला व्यवस्थितपणे सगळ्या रेषा काढायच्या आणि नाव बरोबर द्यायची आपल्याला, कारण पैकीच्या पैकी मार्क जर घ्यायचे असतील तर एकदम व्यवस्थितपणे सगळं करायचं आहे. इकडे एक्स नाव द्यायचं. ही एक्सची लाईन आहे. ठीक आहे, ही एक्स लाईन आहे. तुम्ही इकडे नाव दिलं का इकडे नाव दिलं, पण इथेच नाव देतात नाही, त्याच्यामुळे इकडे नाव द्या आणि इथे वरती वाय नाव द्यायचं. ठीक आहे, खाली जरी नाव वाय दिलं तरी काय हरकत नाही, पण ही रेषा वायची झाली, ही रेषा एक्सची झाली. आता आपल्याला काय करायचं, हा 0. आता इकडून घेताना आपल्याला काय करायचं, इकडून घेताना ह्या साईडला उजव्या साईडला प्लस मध्ये राहतात आणि डाव्या साईडला जे राहतात ते मायनस मध्ये. ही एक्सची लाईन आहे, एक्सचा हा 0 आहे. या साईडला प्लस मध्ये लिहायची, ह्या साईडला मायनस मध्ये. प्लस लिहिताना प्लस लिहायची गरज नाही, फक्त मायनस लिहिताना मायनस मायनस आपल्याला लिहावं लागतं. 1 2 3 4
5 आहे, 6 7 8 इथे 9. त्याचप्रमाणे इकडे हे प्लसचे जसे झाले तसे इकडे मायनस. व्यवस्थित समजून घ्या, कारण मी पहिल्याच प्रश्नामध्ये व्यवस्थित सांगतो. दुसऱ्या प्रश्नापासून मी डायरेक्टच सांगेन. 1 इथे 2 इथे 3 इथे 4 5 6 7 8 हे मायनस. हे एकशे प्लसचे झालेत आणि हे एकशे मायनसचे. त्याचप्रमाणे वायचे प्लसवाले वरती राहतात आणि मायनसवाले खाली राहतात. जेवढं खाली जाऊ तेवढं मायनस राहते, वरी जाईल तेवढं प्लस राहते. इथं नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली पण तसंच जाईल. -1 खाली -1 -2 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -12 लिहायचे तरी लिहू शकता. आता आपलं पहिलं जे प्रश्न आहे, x ची व्हॅल्यू आहे 1, y ची व्हॅल्यू 5. पहा, x ला हे मायनसचे आहेत, हे प्लसचे. x चे हे मायनसचे आहेत, हे प्लसचे. तर आपल्याला x वर 1 पाहिजे आहे. x चा प्लसचे हे इकडे असल्यामुळे हा आपल्याला 1 इथे घ्यावा लागेल. आणि y चे 5, हा x चा 1 आणि y चा 5. y चा 5 आपण x पासून y चा 5 गेलो, आपण इकडे गेलो तर हे x चा 1 आणि y चा 5. हा y चा प्लस मध्ये सांगितला, मायनस मध्ये सांगितलं असतं तर आपण खालच्या साईडला गेलो असतो. ठीक आहे, मायनस मध्ये सांगितलं असतं तर मी खालच्या साईडला गेलो असतो, पण हे प्लस मध्येच आहे. म्हणजे इथून असतं आपण जर पाहिलं इथून, जसं की 9वीला आपण केलं, मी त्याच पद्धतीने करतो. आपल्याला पाहायचं आहे दोघांना क्रॉस केलं करतो, आहे की नाही. y चे 5 कडे पाहिले आपण x चा, तर ह्या ठिकाणी क्रॉस करतो. ठीक आहे, तर मग हे x चा 1 आणि y चा 5 असं आपल्याला इथे नाव द्यायचं. त्याच्यानंतर x चे 2 आणि y चे 4. आता आपण x चे जर पाहिले 2 इकडच्या साईडला येतात, हे वजाबाकीचे येतात आणि y चे 4. आपण x च्या 2 पासून वरील लाईन खिचत गेलो आणि y चे 4 आपल्याला इथे दिसत आहेत. ठीक आहे, y चे 4 आपल्याला प्लस मध्येच पाहिजे. प्लस मध्ये पाहिजे म्हणून वरी गेलो. मायनस मध्ये 4 पाहिजे असते तर मी काय केलं असतं, खालच्या साईडला घेतले असते. मग 102 y चे 4. पहा, आपल्याला ह्या रेषा काढायची काही गरज नाही आहे. बीला फक्त समजण्यासाठी मी पहिल्या प्रश्नामध्ये सांगायला, पुढच्या प्रश्नामध्ये मी सांगणार नाही, मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली. आता आपल्याला इथे x 3 आणि y चे 3 आहे. पहा, x चे प्लसचे 3 आहे, y चे इथं प्लसचे 3 आहे. इकडून एक लाईन गेली आणि इकडून पण लाईन गेली. हे आपल्याला 3 आणि 3 इथं एका जागी त्यांचा काय झालेलं आहे, भेटलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या पॉईंटला आपण 3.3 घ्यायचे. हे 4 आणि पुढचा 4 आणि 2, म्हणजे x चे 4 घ्यायचे पहिले आणि y चे 2च घ्यायचे. y चे 2 घ्यायचे, ठीक आहे. हे x चे जर 4 आहे तर y चे 2. आता जर पाहिले आपण शेवटचे पॉईंट, हे पॉईंट जसं मी सांगितलं की हे लिहायची काढायची काही गरज नाही. ठीक आहे, मी पहिल्या याच्यामध्ये काढून दाखवलं तुम्हाला, पण हे काढायची काही गरज नाही. आपण या सगळ्या पॉईंटला जर जोडलं आणि एक रेष तयार होत असेल तर म्हणजे आपलं उत्तर काय आहे, योग्य आहे. जर हे सगळे बिंदू जुटत नसेल, 3 तरी बिंदू आपले जुटायला पाहिजे. ठीक आहे, 3 बिंदूतून जायला पाहिजे. 3 बिंदूतून गेलं तर आपलं उत्तर बरोबर आहे, पण एखाद्या बिंदूतून 2च बिंदूतून गेलं म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय. ठीक आहे, तर याचं उत्तर द्यायचं आपल्याला. x, या रेषेचं नाव काय होतं, या समीकरणाचं नाव x प्लस वाय बरोबर 6. आपण आलेखाच्या ओळीवर काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळं पेन्सिलला लिहायचं, समीकरणाचं नाव पण लिहायचं आपल्याला. ठीक आहे, तर रेष पण काढली आपण, समीकरणाला नाव पण दिलं. अशा प्रकारे आपण पहिली रेष काढलेली आहे, दुसरी रेष पण आपण त्याचं समीकरण जे आहे ते काढलं. तर दुसऱ्या रेषेचं समीकरण जर पाहिलं आपण, x वजा y बरोबर 4.
आता इथे वजाबाकीचे असल्यामुळे आपल्याला काय करायचं, काही नाही, व्यवस्थित सॉल्व्ह करायचं, सहज आपल्याला उत्तर भेटून जाते. पहिले x वजा y बरोबर 4. समजा आपण त्याच्या जागी 1 घेतला, वजा y बरोबर 4. आता हे इकडचे प्लसचे इकडे जाऊन मायनस मध्ये जाते. 4 हे प्लसचे 1 इथं वजा बाकीचे होऊन जाईल. वजा y बरोबर काय येणार, 4 मधून 1 गेला 3 आले. पण हे आपल्या स्वतःच्या जागी वजाबाकीचं चिन्ह ठेवत नाही. हे वजाबाकीचं चिन्ह इकडचं इकडे जाईल, वजाबाकीचं चिन्ह इकडून इकडे गेल्यावर ते y बरोबर वजा 3 येईल. म्हणजे x y, x आणि y, जर x ची व्हॅल्यू काय ठेवली होती आपण, 1 ठेवली, तर y ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, वजा. त्याचप्रमाणे x ची व्हॅल्यू जर 2 ठेवल्यावर काय येईल आपण ते पाहू. x वजा y बरोबर 4 हे समीकरण आपण पुन्हा लिहिलं. ठीक आहे, x वजा y बरोबर 4, x ची व्हॅल्यू 2 ठेवली, वजा y बरोबर 4, वजा y बरोबर हे 4 जसं तसे, इथं काही नाही, म्हणजे प्लसचे असतात, हे प्लस बेरजेचे 2 इकडे जाऊन वजा बाकीचे 2 होतात. वजा y बरोबर 4 वजा 2 उत्तर येते 2. आता तुम्हाला माहिती आहे की हे आपल्याजवळ वजा बाकीचं चिन्ह ठेवत नाही, मग हे वजा बाकीचं चिन्ह इकडे न राहता इकडे जाते. y बरोबर उत्तर काय येईल, 2. x बरोबर 2 आहे तर y बरोबर पण 2 होणार. हे इथं पण किमती लिहून ठेवायच्या. x ची किंमत 1, y ची किंमत वजा 3, x ची किंमत 2, y ची किंमत 2. आता पुढचं, आता आपण तुम्ही x च्या जागी किमती ठेवणं अशी काही गरजेचं नाही, y च्या ठिकाणी पण किमती ठेवू शकतात. त्याच्यामुळे मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे मी आता x च्या ठिकाणी ठेवली होती, आता y च्या ठिकाणी ठेवून तुम्हाला दाखवतो. x वजा y बरोबर आपलं इक्वेशन आहे 4. समीकरण आपण लिहून घेतलं. आता y च्या जागी जर मी 1 ठेवला तर काय होतं काय, आता काहीतरी हे वजाचे इकडे गेले, वजा y वजा 2. पहा, पहिले लक्षात ठेवायचे, इथे 1 आहे तर इथं पण 1 आहे का पहिले पाहायचं. इथं ठीक आहे, y ची किंमत ठेवतो ना, तर इथे आहे का पहिले, तर इथं ऑलरेडी 1 असेल तर इथं पुन्हा घ्यायचा नाही. ठीक आहे, आता आपल्याला काय घ्यायचं, y च्या जागी 1 घ्यायचा, वजा 1. पहा, हे वजाचा हे 1 y च्या जागी 1च ठेवला, हे वजा बाकीचं चिन्ह आधीच आहे, त्याच्यामुळे असं कन्फ्युजन व्हायचं नाही की y ची किंमत वजा 1 ठेवली, y ची किंमत 1च ठेवलेली आहे. x बरोबर 4 हे मायनसच्या इकडे जाऊन प्लस मध्ये जातील, x बरोबर 4 आणि 1 होतील 5, x बरोबर काय आले 5. x ची किंमत 5 असेल तर y ची किंमत किती आहे, 1 आहे. पहिले x चीच किंमत लिहायची नंतर y ची लिहायची. आता याच्या जागी x च्या जागी 2 ठेवून पाहूत आपण. x वजा y बरोबर 4 हे आपलं समीकरण आहे. x च्या जागी x, या y च्या जागी 2 ठेवायचं. पहा, हे वजाला वजा पहिल्याच आहे, नाही तर असं आपलं गैरसमज होऊ नये की हे y च्या जागी वजा 2 ठेवले, असं हे वजाचे पहिलाच चिन्ह आहे आणि y च्या जागी 2 ठेवले बरोबर 4. x बरोबर हे मायनसचे 2 इकडे जाऊन प्लस ठेवतील, 4 प्लस 2, x बरोबर 6. x बरोबर 6 आले. x ची किंमत 6 असेल तर y ची किंमत 2. आता आपल्याला हे समीकरण आलेख आपण काढला होता आधीच, त्याच्यावर सॉल्व करून दाखवायचं आहे. पहा, ह्या आलेखामध्येच हा प्रश्न एकच प्रश्न आहे म्हणून एकाच आलेखावर दाखवायचा, दुसरा त्याच्यासाठी वेगळा करायचा नाही. ठीक आहे, कारण पहिलाच प्रश्न आहे, तोच प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्याच प्रश्नावर आपण हे दोन्ही पण सॉल्व करून दाखवायचे. आता पहा, इथं x ची व्हॅल्यू किती आहे, 1. आता x ची व्हॅल्यू इथं 1 आहे. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू किती आहे, वजा 3. पहा, x ची व्हॅल्यू 1 आहे तर y ची व्हॅल्यू वजा 3. प्लसचे 3 वरच्या साईडला येतात आणि मायनसचे 3 काय येतील, खालच्या साईडला येतील. तर 1, 2 आणि 3, म्हणजे इथं आपला बिंदू भेटून जाईल. x ची व्हॅल्यू 1 असेल तर y ची व्हॅल्यू वजा 3, 1 आणि वजा 3. आता आपल्याला हे सगळं मार्किंग करायची गरज नाही आहे. ठीक आहे, 2 आणि 2. आता हे तुम्ही सगळे प्रश्न सॉल्व केलेत ना, 5-6 प्रश्न आहेत, तर तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल. फक्त व्यवस्थित तुम्ही पाहायचं आहे. x ची किंमत 2 असेल तर y ची किंमत किती आहे, वजा 2 आहे. इथे वजा 2 आहे.
हे 2 असेल तर हे वजा 2 आहे. तर x ची किंमत 2 असेल तर y ची किंमत वजा 2. वजा 2 आहे तर म्हणजे खालच्या साईडला पाहायचे वजा 2. हे 2 आणि हे वजा 2. इथं x ची किंमत 5 आहे, y ची किंमत 1 आहे. x ची किंमत 5 आहे. 1 2 3 4 5. तर y ची किंमत आहे 1. हे इथं जाणार 5 आणि 1. आता हे ह्या रेषेवर आलं, याचा ह्या रेषेचा आणि ह्या रेषेचा काही संबंध आपल्याला नाही. x ची व्हॅल्यू 6 आहे तर y ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. x ची व्हॅल्यू 6 आहे तर y ची व्हॅल्यू 1 आणि 2. बघा प्लसमध्ये असेल तर वरी चाललो मी, मायनसमध्ये असेल तर खाली. इथे पहा x ची व्हॅल्यू 6 आहे प्लसमध्ये आणि y ची व्हॅल्यू 2 आहे. प्लसमध्ये आहे त्याच्यामुळे मी वरच्या साईडला गेलो. हे 6 आणि हे 2. आता आपल्याला काय करायचं, हे जे 4 बिंदू आहेत 1 2 3 4 या 4 बिंदूंना आपण जोडून घ्यायचं आहे. आणि हे समीकरण जे आपलं होतं, हे समीकरणाचं नाव x वजा y बरोबर 4. हे आपण इकडे लिहायचं x वजा y बरोबर 4 असं आपण समीकरणाचं नाव पण लिहून घेतलं. पहिला प्रश्न आपण व्यवस्थित पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. तो जर जमत नसेल तर 2-3 वेळेस करा, कारण दुसरा प्रश्न करण्याच्या आधी तुम्हाला पहिला प्रश्न येणं फार गरजेचं आहे. तर याची प्रॅक्टिस करा 2-3 वेळेस. प्रत्येक प्रश्न 3 वेळेस करा, तुमचं जे आलेख आहे ते परफेक्ट होऊन जाईल. आपला पुढचा प्रश्न आहे x प्लस वाय बरोबर 5 आणि x वजा वाय बरोबर 3. हे मी पहिलेच लिहून घेतलं. आता आपण एक्सच्या जागी किमती ठेवू. ठीक आहे. 1 2 3 4 असं मी ठेवून टाकतो आणि इथं वायच्या जागी आपण इथे ठेवता. ठीक आहे. इथे 1 2 3 4. ठीक आहे. आणि आपल्याला काय किमती भेटतात ते आपण काढूतात. ठीक आहे. कारण इथे वजाबाकीचं असल्यामुळे मी इकडे जर ठेवलं तर आपल्याला उत्तर सोपं जाणार आहे. पहा, एक्स वजा वाय, वायच्या जागी किमती ठेवलं तर आपल्याला सोपं जाणार आहे. ते आपण करताना आपल्याला कळूनच जाईल. तर पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय बरोबर 5, वाय बरोबर 5. हे ठेवलं मी. एक्सची व्हॅल्यू आता आपण 1 घेतली प्लस वाय बरोबर 5. हे प्लसच्या इकडे जाऊन मायनसमध्ये जाते. वाय बरोबर 5 वजा 1, वाय बरोबर येईल 4. तर एक्सची किंमत 1 असेल तर वायची किंमत आली 4. मग इथं लिहायचं 1 आणि इथं लिहायचे 4. आता दुसरं आपण हीच इक्वेशन पुन्हा घ्यायची. एक्स अधिक वाय बरोबर 5. आता एक्सची किंमत किती ठेवायची? 2 ठेवायची. म्हणजे एक्सच्या जागी 2 ठेवायचे प्लस वाय बरोबर 5. आता हे प्लसच्या इकडे जाऊन मायनसमध्ये जातील. वाय बरोबर 5 वजा 2. वाय बरोबर काय येणार? 5 मधून 2 गेले, उत्तर येते 3. तर मग इथं 3. जर इथं 2 असेल तर इथं किती आलं उत्तर? 3. आता पुन्हा ही इक्वेशन पुन्हा लिहायची. एक्स अधिक वाय बरोबर 5. एक्सच्या जागी आता मी किंमत 3 ठेवतो. इथं 3 आहे त्याच्यामुळे मी इथं 3 ठेवली. वायची किंमत काढायची आपल्याला. 5 जसा तसे. हे बेरीज इथे वजा बाकीला जाते. वाय बरोबर 5 वजा 3. वाय बरोबर 5 मधून 3 गेले, उत्तर येते 2. आता पुन्हा वायची किंमत किती आली? 2 आली. एक्सची किंमत 3 असेल तर वायची किंमत 2 आली. आता मी एक्सच्या जागी किंमत ठेवतो 4. हे समीकरण पुन्हा लिहितो. एक्स प्लस वाय बरोबर 5. एक्सच्या जागी 4, वायला वाय, 5ला 5. आता हे प्लसचे 5 इकडे जाऊन वजाचे होतील. 5 वजा 4, वाय बरोबर किती आले आपलं? इथं 1 आले. म्हणजे इथं 1 आले. एक्सची किंमत 4 असेल तर वायची किंमत 1 आलेली. त्याचप्रमाणे ही सारणी पण आपण कंप्लीट करायची आहे. पण ही सारणी कंप्लीट करण्याच्या आधी हे जे आपलं पहिलं ठीक आहे, आपण ही सारणी कंप्लीट करू. फक्त सॉल्व करताना आपण एक एक पूर्ण आलेख एक रेष काढायची, नंतर दुसरी रेष काढायची. तर इथं एक्स वजा वाय, एक्स वजा वाय बरोबर 3 आहे. आता इथे मी वायची किंमत घेतली. एक्स हे वजाला वजा, वायच्या जागी घेतला 1 घेतला, 3ला 3. हे बेरीजेचे इकडे वजा बाकीला जातील. एक्स बरोबर 3 मायनस बेरीजेचे वजा बाकीचे होते, इकडं बेरीज होऊन जाईल याचे.
वजाबाकीची बेरीज होती, बेरीजची वजाबाकी होती. तर इथं वजाबाकी होती तर इकडे जाऊन बेरीज झाली. एक्स बरोबर किती आले ते 4 आले. आता एक्स वजा वाय बरोबर 3 जशा तसं इक्वेशन घेतली. हे 4 आलेलं उत्तर पहिले इथं लिहून ठेवूत आपण. हे 4 आणि हे 1. आता आपल्याला वायच्या जागी किती ठेवायचे? 2 ठेवायचे. एक्स वजा वाय बरोबर 3 आपण हे समीकरण जसं तसं लिहून घेतलं. आता ह्या वायच्या जागी किती ठेवायचे? 2 ठेवले. 3 ला 3. एक्स बरोबर 3 हे वजाबाकीच्या इकडे जाऊन प्लसचे 2 होते. एक्स बरोबर 3 आणि 2 किती झाले? 5. त्याच्यानंतर पुढचं समीकरण एक्स वजा वाय बरोबर 3. एक्स वजा वाय बरोबर 3. आता आपल्याला वायची किंमत इथं किती ठेवायची? हे 2 ठेवले होते ना, तर मग ही एक्सची किंमत किती आली आपली? 5 आलते. ते 5 हे पहिले उत्तर लिहून घेऊ. आता वायच्या जागी आपण किती ठेवता? 3 ठेवू. ही इक्वेशन आपण परत लिहायची आणि वायच्या जागी 3 ठेवायचे. इक्वेशन परत लिहिली आणि वायच्या जागी किती ठेवायचे? 3. एक्स बरोबर हे 3 जशा तसे हे वजा बाकीचे इथं जाऊन 3 बेरजेला होतात. एक्स बरोबर 3 आणि 3 किती झाले? हे 6 झाले. हे झाले 6. हे 6 असेल तर हे 3 उत्तर आलं. आता इथं वायच्या जागी 4 घ्यायचं. समीकरण जसं तसं लिहायचं. एक्स वजा वाय बरोबर 3. वायची किंमत आहे 4. एक्स वजा वायच्या जागी मी 4 घेतली. मग हे वजा बाकीचे इकडे बेरीज मिळवला जाते. 4 आणि 3 किती होतात? 7 होतात. मग एक्सची किंमत आली 7. पहिले एक्सची व्हॅल्यू लिहायची, नंतर वायची व्हॅल्यू लिहायची. आता आपण याला आलेखावर सॉल्व्ह करू. पहा आपल्याला हे 2 रकानेच महत्वाचे आहेत. हे आपल्याला वर्किंग सगळी दाखवावं लागते परीक्षेमध्ये पण. ठीक आहे. हे तोंडी आपल्याला सर आम्हाला येते हे म्हणून आपण तोंडी करायचं असं जमत नाही. हे सगळं सॉल्व्ह करावं लागते, दाखवावं लागते आणि हे पण दाखवावं लागते. चला आपण आलेखावर हे सॉल्व्ह करू. तर आता हा दुसरा जो प्रश्न आहे आपण आलेखावर सॉल्व्ह करू. ठीक आहे. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू किती दिली? 1 आणि वायची व्हॅल्यू दिली 4. मग एक्स पाहिलं आपण हे प्लसचा एक्स आहे. एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 4 दिसते काय? ते 1 आणि 4 म्हणजे एक्सचा 1 आहे, वायचे 4 आहे. दोन्ही प्लसमध्ये. एक्सचा व्हॅल्यू प्लस वाला इकडे आहे, मायनस वाला इकडे आहे आणि वायचा 4 प्लस वाला वरी आहे, मायनस वाला खाली राहतो. त्याच्यामुळे मी ते जर इथं पाहिलं इथं 1 पासून हे 4 पर्यंत गेलो, इथं पॉईंट भेटतात 1 आणि 4. हे 1 आणि 4 पर्यंत गेलो. दुसरा पॉईंट आहे 2 आणि 3 चा. एक्सची व्हॅल्यू 2 आहे, वायची व्हॅल्यू 3 आहे. तर हे एक्सची व्हॅल्यू 1 आणि हे 2 झाली. वायची व्हॅल्यू 3. 1 2 3 इथं भेटलं. हे 2 असेल तर हे 3 आहे. त्याच्यानंतर एक्सची 3 आहे, वायची 2 आहे. एक्सची व्हॅल्यू 3 आहे आणि वायची व्हॅल्यू 2 आहे. वायची व्हॅल्यू 1 2 म्हणजे वरच्या साईडला 2 ला जायचं आणि वजा बाकीचे 2 असले तर खालच्या साईडला गेलो असतो. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 4 आहे, वायची व्हॅल्यू 1 आहे. एक्सची व्हॅल्यू 4 आहे, वायची व्हॅल्यू 1 आहे. इथं 4 आणि 1 असं आपल्याला भेटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं? ह्या चारही बिंदूतून आपल्याला एक पहिली रेष काढायची. दुसऱ्या याच्यात पहिले घ्यायचे नाहीत बिंदू, पहिले याचेच घ्यायचे बिंदू. त्याच्यानंतर पूर्ण रेष काढायची, त्याच्यानंतर दुसरे बिंदू घ्यायचे. नाही तर आपल्याला कळणारच नाही की आपले बिंदू कोणते होते. चला तर याच्यापासून मी एक रेष तयार करतो. चारही बिंदूतून चालली का म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते करेक्ट आहे. जर बिंदूतून जात असेल चारही बिंदूतून म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. याला उत्तर बरोबर आलं का? हे याचं एकच आहे की चारही रेषेतून जातोय म्हणजे आपलं उत्तर योग्य आहे. आणि हे जे समीकरण ते लिहून घ्यायचे. एक्स प्लस वाय बरोबर 5 हे जे समीकरण आहे ते इथे लिहून घ्यायचे. ह्या रेषेवर एक तर खालच्या साईडला लिहा नाही तर वरच्या साईडला, पण या रेषेवरच लिहायचं असं. त्याच्यानंतर आपलं दुसरं एक्सची व्हॅल्यू 4 असेल तर वायची व्हॅल्यू 1 आहे. पहा एक्सची व्हॅल्यू 4 आहे, वायची व्हॅल्यू 1 आहे. ते पॉईंट पहिल्यापासूनच आहे. दोन्ही पॉईंट एका याच्यावर येऊ शकतात, काय हरकत नाही आहे. आता एक्सची व्हॅल्यू 5 असेल तर वायची व्हॅल्यू 2 आहे. आता एक्सची व्हॅल्यू 5 आहे, 1 2 3 4 5 तर वायची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे वाय प्लसमध्येच आहे.
वरच्या साईडला द्यायचं 1 आणि 2. सगळे प्रश्न व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, सॉल्व करा, तुमचं हे आलेखाचं परफेक्ट होईल. आलेख फार सोपं राहते आणि आलेखाचा एक प्रश्न 100% परीक्षेला येतोच. आता एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 5 झालं, एक्सची व्हॅल्यू 6 आहे तर वायची व्हॅल्यू 3 आहे. एक्सची व्हॅल्यू 6 आहे तर वायची व्हॅल्यू 3. 1 2 3. फार मोठा व्हिडिओ होतो त्याच्यामुळे थोडंसं फास्ट चाललो. जर तुम्हाला वाटत असेल सर थोडं स्लो सांगा. जे पण प्रश्न असेल एखादा 2 प्रश्न आपण स्लोमध्ये एखादा व्हिडिओ बनवून घेऊ. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. समजलं असेल तर ते पण सांगा, कारण नंतर पुन्हा करायची गरज पडणार नाही. एक्सची व्हॅल्यू 7 आहे तर वायची व्हॅल्यू 4 आहे. एक्सची व्हॅल्यू 7 आहे, वायची व्हॅल्यू 1 2 3 आणि हे 4. 6 आणि 3 होते. 6 आणि 3 हा ठीक आहे. इथे आपल्याला भेटले हे 1, हे 7 आणि हे 4. 7 आणि 6 आणि 3. 6 आणि 3 इथे आहे आणि 5 आणि 2 इथे आहे. हे 1 5 आणि 2 6 आणि 3 आणि 7 आणि 4 इथे आहे. 7 आणि 4 इथे नाही आहे. थोडंसं चुकीचं झालं. 7 आणि 4 कुठे आहे आपल्याला? 7 आणि 4 इथे भेटेल. हे बघा हे 7 1 2 3 4 7 आणि 4 इथे 7 आणि 4. आता पहा हे 1 2 3 4 बिंदू भेटले. 4 बिंदूतून आपल्याला रेषा सरळ निघते आहे की नाही? रेषा जाते आपली 4 बिंदूतून. त्याला मोठीच्या मोठी रेषा काढायची, जेवढी मोठी होऊ शकते तेवढी. ठीक आहे. आणि एका साईडला आपल्याला नाव द्यायचं, समीकरणाला नाव द्यायचं. तर इथं समीकरणाला x वजा y बरोबर 3 असं समीकरणाला मी नाव दिलेलं आहे. दोन्ही साईडला आपल्याला किरण दाखवायचे का, असे किरण दाखवायचे, ॲरो दाखवतो. त्याला इंग्लिशमध्ये ॲरो म्हणतात. याला किरण दाखवायचे दोन्ही साईडला. ठीक आहे. चला दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न पाहू. आपला तिसरा प्रश्न आहे x प्लस वाय बरोबर 0 आणि 2x वजा y बरोबर 9. तर पहिले आपण समीकरण लिहू पहिलं आणि ह्या पहिला सारणी कंप्लीट करू, नंतर दुसरी सारणी कंप्लीट करू. x प्लस वाय बरोबर 0. आता आपण इथे x ची व्हॅल्यू 1 2 3 4 ठेवू. अतिशय सोपं आहे असा प्रश्न आहे. x ची व्हॅल्यू 1 ठेवली, y ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू वायच्या जागी y, 0ला 0. हे प्लसच्या इकडे जाऊन मायनसला जातील. y बरोबर 0 वजा 1. y बरोबर हे शून्याचा काही असर होत नाही, त्याच्यामुळे y बरोबर वजा 1. x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत वजा 1. इथं 1 आणि इथं वजा 1 लिहायचे. त्याच्यानंतर पुन्हा समीकरण लिहायचं x प्लस वाय बरोबर 0. एक्सच्या जागी 2 ठेवायचे, प्लस वाय बरोबर 0. हे प्लसच्या इकडे जाऊन मायनसला जातील. y बरोबर 0 वजा 2. y बरोबर ह्या शून्याचा काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे हे 2 वजा 2 जशाला तसे राहते, म्हणजे 2 वजा 2. तर एक्सची किंमत 3 जर ठेवली आपण, पहिले तर समीकरण लिहून घेऊ. एक्स प्लस वाय बरोबर 0. एक्सच्या जागी आपण 3 ठेवले, वाय जशाला तसे, 0 जशाला तसे. इकडे जाऊन इकडे जातील, अधिकचे इकडे वजा होतील, 0 मधून वजा होतील. 0चा काहीही फरक पडणार नाही, त्याच्यामुळे हे वजा 3 जशाला तसे राहतील. इथे 3 आहे तर इथं वाय बरोबर वजा 3. एक्सची व्हॅल्यू 3 आहे तर वायची व्हॅल्यू वजा 3. त्याचप्रमाणे चौथा आहे एक्स अधिक वाय बरोबर 0. एक्सची व्हॅल्यू जर आपण 4 ठेवली, प्लस वाय बरोबर 0 घेतलं, तर वाय बरोबर येणार 0 वजा 4, म्हणजे वाय बरोबर येणार वजाचे 4. जसं की मी सांगितलं, तुम्ही एक्सच्या जागी जसं मी ठेवलं तसं तुम्ही वायच्या जागी पण किमती ठेवू शकता आणि रेष तर एकसारखीच येणार आहे. जी आपली आलेखावर रेषा काढणार आहे ती एकसारखीच येणार आहे. त्याच्यानंतर आपलं पुढचं जे समीकरण आहे ते घेऊत आपण इथं. 2x वजा वाय बरोबर 9. 2x वजा वाय बरोबर 9. आता आपण इथे एक्सच्या जागी 1 2 3 4 अशा किमती ठेवू. ह्या 2च्या जागी 2, एक्सच्या जागी 1 वजा वाय बरोबर 9. बे 1 बे वजा वाय, वजा वायला वजा वाय बरोबर 9.
आता हे दोन हे प्लसचे आहेत, बेरीजेच्या इकडे जाऊन वजा बाकीचे होणार. वजा वाय बरोबर 9 वजा 2. मग वजा वाय बरोबर काय येणार? 9 वजा 2 किती येतात? 7. आता मी सांगितलेलं आहे तुम्हाला आधी पण की इथं हे स्वतः जागी वजा बाकीचं चिन्ह ठेवत नाही. मग हे वजा बाकीचं चिन्ह इकडे देते. वाय बरोबर काय येणार? वजाचे 7. तर हे 1 असेल तर इथे वजाचे 7, इथं 1 आणि वजाचे 7. अजून हे समीकरण लिहून घेऊ. 2x वजा वाय बरोबर 9. आता ह्या एक्सच्या जागी 2 ठेवतात. हे एक्स आहे तिथं 2 ठेवत आपण. 2च्या जागी 2, इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह. हे एक्सच्या जागी 2 ठेवले, वजा वायला वाय, 9ला 9. 2 गुणिले 2 किती होतात? 4. वजा वाय बरोबर 9. वजा वाय बरोबर काय होणार? हे 9 हे प्लसचे तिकडे जाऊन वजा बाकीचे होणार. वजा वाय बरोबर 9 मधून 4 गेले 5 उरतात. आता हे आपल्या संघ वजा बाकीचं चिन्ह न ठेवता इकडचं हे वजा बाकीचं चिन्ह ह्या साईडला जाईल. 2 आणि वजा 5 उत्तर. आता एक्सच्या जागी 3 ठेवत आपण. समीकरण लिहून घेऊ. 2x वजा वाय बरोबर 9. एक्सच्या जागी 3 ठेवले मी, इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचे चिन्ह, वायच्या जागी वाय बरोबर 9 उत्तर आलं आपलं. 3 दोन्ही 6 वजा वाय बरोबर 9. आता हे 6 इथं हे बेरीजेचे आहेत, इकडे जाऊन हे वजा बाकीचे होणार. वजा वाय नाही तर हे वजा 6 समजतं, वजा 6 नाही. ठीक आहे, कधी कधी होतो आपल्याला चुका तशा, काही जणांच्या चुका होऊ शकतात तशा. वजा वाय बरोबर 3 आले म्हणजे वाय बरोबर किती आणले? वजा 3. मग इथं किती आले? वजा 3. इथे 3 असले तर इथं वजा 3. आता एक्सची व्हॅल्यू 4 आहे तर वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. समीकरण आपण ते पुन्हा लिहू. 2x वजा वाय बरोबर 9. 2x वजा वाय बरोबर 9. 2च्या जागी 2, एक्सच्या जागी 4, वायला वाय तर 9. 4 दोन्ही 8 वजा वाय बरोबर 9. वजा वाय बरोबर हे 8 इकडं वजा बाकीला जातील. वजा वाय बरोबर 1 येते, पण हे वजा बाकीचं चिन्ह इकडे न राहता इकडे जाईल, वजा 1. हे 4 असेल तर हे वजा 1. आता हे सगळं आपण आलेखावर सोडू. आलेख तयार करताना आपल्याला काय करायचं? मधातून घ्यायचं. जास्त वेळ नसतो आपल्याला, लवकर लवकर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जर परीक्षेमध्ये जर तुम्हाला आधीच आलेख भेटला तर माझं तर म्हणणं राहतं हे पहिलेच तुम्ही मार्किंग करून ठेवायचे, म्हणजे असं हे आलेख काढून ठेवायचं. आलेखाचा एक प्रश्न येण्याची शक्यता 100% असते. हे वाय ऍक्सिस आहे, हे एक्स ऍक्सिस आहे. इकडच्या साईडला प्लस मध्ये लिहायचे 1 2 3, बरोबर याच्यावरच मार्किंग पाहिजे आपले. हे 1 आहे, हे 2 3, हे 4 5 6 7 8 9. इकडच्या साईडला पण मार्किंग करायची. वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 वजा 7 वजा 8. इथं पण मार्किंग करून घे तुम्ही पहिले. आता सगळ्या वरच्या पर्यंत जायची गरज नाही. तसा 1 2 3 4 5 6 7 8 9 वर लिहायचं तर 10 लिहून टाकू. वरच्या साईडला प्लस राहतात, खालच्या साईडला मायनस. वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 वजा 7 वजा 8 वजा 9 आणि वजा 10. तुम्हाला खाली लिहायचे तर अजून लिहू शकता. आता आपली पहिली जी रेष आहे त्याच्यामध्ये एक एक्स प्लसचा आहे, वाय मायनसचा एक आहे. ठीक आहे, प्लसचा एक एक्सचा आहे आणि वाय मायनसचा असल्यामुळं खालच्या साईडला जायचं.
प्लसचा वाय असला तर वरच्या साईडला जातो, म्हणजे इथं 1 वजा 1 खालच्या साईडला आलेला. 2 वजा 2, 3 वजा 3, 4 वजा 4, म्हणजे एक्सचा 2 आहे आणि वायचा वजा 2, वायचे वजा 2 खालच्या साईडला राहतात, वायचा वजा 1, वायचा वजा 2. ठीक आहे, म्हणजे हे 2 एक्सचे आणि वायचा वजा 2. आता हे एक्सचा 3, 1 2 3 पहा, एक्सचा 3 आणि वायचा वजा 3, हे एक्सचा 3 आणि वायचा वजा 3 खालच्या साईडला, 1 2 आणि हे 3, 3 वजा 3, एक्सचा 4 आणि वायचा वजा 4, एक्सचे 4 वायचे वजा 4, 1 2 3 4, हे वजा 4 आणि वजा 4. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना एक रेष मारून घ्यायची आपल्याला. आणि हे जी समीकरण आहे ते इथे आपण या रेषेवर एक तर इथे लिहा, नाही तर इकडे लिहा. एक्स प्लस वाय बरोबर 0 आपण लिहिलं. आता दुसरं जी रेष आहे आपल्याला ती काढायची. आलेखावर 1 आणि वजा 7. आता 1 एक्सचा 1 आहे, वायचा वजा 7, वायचा वजा 7 इथे येईल आपल्याला, 1 आणि वजा 7. 102 असेल तर वजा 5, 102 आहे आणि वजा 5 म्हणलं वायचा खालच्या साईडला येणार, 2 वजा 5. एक्सचा 3 आणि वायचा वजा 3, पहा एक्सचा 3 आणि वायचा वजा 3 ऑलरेडी आधीच आपला पॉईंट आलेला आहे, त्याच्यामुळे डबल पुन्हा लिहायची गरज नाही. एक्सचा 4 आणि वायचा वजा 1, एक्सचा 4 आणि वायचा वजा 1 इथे 4 आणि वजा 1. ठीक आहे, एक्सचा 4 आणि वायचा. आता इथून आपल्याला एक रेष काढायची, 4 बिंदूतून जाते का, कमीत कमी 3 बिंदूतून तर जाणं गरजेचंच आहे आपल्याला. 4 बिंदूतून गेलं म्हणजे आपलं उत्तर जे कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे ते एक अत्यंत बरोबर आहे आणि आपली रेष पण बरोबर आहे. 3 मधून जरी गेलं तरी आपलं उत्तर आपली आलेखाचा जे आहे ते बरोबर येणार आहे. मग आपल्याला हे समीकरण जे आहे ते वरील नाव लिहून द्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 3ऱ्या नंबरचा प्रश्न केला. 4थ्या नंबरचा प्रश्न करू. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 2 समीकरण दिलेले आहेत. 3x वजा y बरोबर 2 आणि 2x वजा y बरोबर 3. तर आपल्याला हे समीकरण पहिले आपण सॉल्व्ह करू. इथं x लिहू, इथं y लिहू आणि इथं x आणि y, इथं x, इथं y आणि इथं x आणि y. आता हे समीकरण आपण लिहून घेऊ. 3x वजा y बरोबर 2. आता ह्या xच्या जागी आपल्याला पहा, आपल्याला 3 जरी संख्या काढलं तर आपल्याला उत्तर तसं भेटून जाईल. थोडं मोठा असल्यामुळे आपण 3च हे काढू, 3च बिंदू काढू, 3च पॉईंट काढू. जमलं तर 4 करू. तर ठीक आहे, आता इथं एक्सच्या जागी आपण 1 घेतला, 3च्या जागी 3, हे एक्सच्या जागी 1 वजा y बरोबर 2. 3 1 3 वजा y बरोबर 2. आता हे 3 प्लसच्या इकडे जाऊन मायनसला जातील, वजा y बरोबर 2 वजा 3, वजा y बरोबर 2 मधून 3 जात नाही म्हणून 3 मधून 2 वजा केले, उत्तर येते 1, वजा बाकीचं 1 येते, कारण इकडे वजा बाकीची संख्या जास्त असल्यामुळं उत्तर वजा बाकीमध्ये येणार. आता हे दोन्हीकडे वजा वजा आहे, तर वजा वजा आपला कॅन्सल होऊन जाते, y बरोबर 1, म्हणजे x बरोबर 1 आलं तर y ची किंमत पण 1च आलेली आहे. आता एक्सच्या जागी 2 ठेवूत आपण, समीकरण लिहून घेऊ. 3x वजा y बरोबर 2. हे एक्सच्या जागी आता 2 ठेवूत आपण, 3 गुणिले 2 वजा y बरोबर 2. आता 3 दोन्ही 6 वजा y बरोबर 2. या दोघांचा गुणाकार केला आपण. आता हे वजा 6 इकडचे प्लसचे इकडे मायनसला जातील, वजा y जसा तसे 2 वजा 6 वजा y बरोबर 2 मधून 6 जात नाही म्हणून 6 मधून 2 वजा केले 4 आले, पण इथं y वजा बाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजा बाकीमध्ये आलं. दोन्हीकडे वजाबाकी असल्यामुळे दोन्हीकडचे वजाबाकी कटून गेले, y बरोबर 4 उत्तर आलं. इथं 2 असलं तर इथे 4 असलं. पुन्हा इक्वेशन लिहू, ही समीकरण लिहू. 3x वजा y बरोबर 2.
आता जसं मी सांगितलं तुम्हाला, जे प्लसचं घेण्याच्या ऐवजी तुम्ही मायनसची पण संख्या घेऊ शकता. समजा मी तर एक्सच्या जागी वजा 1 घेतला तर काय उत्तर येते पाहू. 3च्या जागी 3 गुणिले एक्सच्या जागी वजा 1 वजा वाय बरोबर 2. 1 प्लस 1 मायनस असेल गुणाकारामध्ये तर उत्तर वजाबाकीमध्ये येते. 3 1 3, 1 मायनसची संख्या असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येते. वजा वाय जसा तसे 2. हे 3 मायनसचे 3 इकडे जाऊन प्लसमध्ये होतील. वजा वाय बरोबर 2 प्लस 3. 2 मध्ये 3 मिळवले किती होतात तर 5 होतात. म्हणजे वजा वाय बरोबर किती आले 5. आता पहा हे आपल्या स्वतः जागी मायनस कधीच ठेवत नाही. याचा हा मायनस इकडे जाईल. वाय बरोबर वजाचे 5. वजा 1 असेल तर वजा 5. आता तुम्ही 3 जरी केले तरी आपल्याला गरजेचं आहे. बस झालं एवढंच. पण प्रॅक्टिससाठी अजून एक घेऊत आपण, अजून एक करू. एवढं पण काही अवघड नाही आहे. एक्सच्या जागी हे समीकरण लिहून घेतो पहिले. समीकरण लिहून घेतलं मी. हे समीकरण आता याला सॉल्व करूता एक्सच्या जागी आपण काय करूता शून्य पण घेऊ शकतो. एक्सच्या जागी ते तर विसरलो, शून्य पण घेऊ शकतो. 3 गुणिले शून्य वजा वाय बरोबर 2. आता हे शून्य शून्य शून्यच राहील. वजा वाय बरोबर 2. हे शून्य तिकडे गेला तरी काही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे शून्य तिकडे न्या की न न्या काही फरक पडत नाही. वजा वाय बरोबर 2 उत्तर जशा तसंच राहणार आहे. पण हे आपल्यासोबत वजाबाकीचं चिन्ह ठेवत नाही. वजाबाकीचं चिन्ह इकडे जाईल. म्हणजे जर एक्सची किंमत आपण शून्य ठेवली तर वायची किंमत काय येणार वजा 2. शून्य आणि वजा 2. तर त्याचप्रमाणे आपण हे समीकरण पण सॉल्व करू. 2x वजा वाय 2x वजा वाय बरोबर 3. आता जसं की मी सांगितलं एक्सची किंमत आपण शून्य पण ठेवू शकतो. 2 गुणिले शून्य वजा वाय बरोबर 3. आता हे शून्यच राहणार आहे. वजा वाय बरोबर 3. आता हे शून्य तिकडे नेऊन काय फायदा नाही. म्हणजे वजा वाय बरोबर काय येणार आपले 3 येणार. पण वजा बाकीची संख्या इथं न राहता ही इकडे जाईल. वाय बरोबर वजा 3. एक्सची किंमत इथे शून्य ठेवली तर वायची किंमत वजा 3. शून्य आणि वजा 3. आता इथे एक्सची किंमत आपण 1 ठेवतो. 2x वजा वाय बरोबर 3. हे एक्सच्या जागी 2च्या जागी 2, हे एक्सच्या जागी 1 घेतला मी. वजाला वजा 3ला बरोबर 3. ह्या दोघांचा गुणाकार केला इथं 2 आला. वजा वाय बरोबर 3. वजा वाय बरोबर काय येणार हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस मध्ये जाणार. वजा वाय बरोबर काय येणार 3 मधून 2 गेला 1 आला. हे वजा बाकीचं चिन्ह आपल्याजवळ ठेवत नाही. हे चिन्ह इकडे नेणार. वाय बरोबर वजा 1. म्हणजे एक्सची किंमत जर 1 ठेवली वायची किंमत वजा 1 येते. 1 आणि वजा 1. आता आपण एक्सची किंमत 2 ठेवतात आणि समीकरण लिहू. समीकरण आपलं जे आहे 2x वजा वाय बरोबर 3. 2 एक्सच्या जागी 2 ठेवून वजा वाय बरोबर 3. 2 गुणिले 2 4 येते. वजा वाय बरोबर 3. आता 4 हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस होतील. वजा वाय बरोबर 3 वजा 4 हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस मध्ये जातील. म्हणजेच वजा वाय बरोबर काय येणार 3 मधून 4 जात नाही म्हणून 4 मधून 3 वजा केले 1. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. ठीक आहे. 1 प्लस 1 मायनस आहे तर वजाबाकी होते. वजाबाकीची संख्या जास्त असलं तर वजाबाकीमध्ये, बेरीजची संख्या जास्त असलं तर बेरीजमध्ये. आता वाय बरोबर काय येणार हे मायनस मायनस कटून जातील. इकडे पण मायनस आहे इकडे पण मायनस आहे. वाय बरोबर 1. इथे 2 असेल तर इथं 1. हे 2 आणि 1. आता एक्सची किंमत 3 ठेवू वायची किंमत काढू. समीकरण पुन्हा लिहू. 2x वजा वाय बरोबर 3. 2च्या जागी 2 एक्सच्या जागी किंमत ठेवली आपण 3. वायला वाय 3ला 3. या दोघांचा गुणाकार केला 6 ला. वजा वाय बरोबर 3. वजा वाय बरोबर हे 6 प्लसच्या इकडे जाऊन मायनसला जाते. वजा वाय बरोबर 3 मधून 6 जात नाही तर 6 मधून 3 गेले उत्तर 3 आलं. वजा बाकीची संख्या जास्त आहे. ठीक आहे. 1 प्लस 1 मायनस असेल. एक बेरीज एक वजाबाकी असेल तर वजाबाकीच होणार आणि वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर इथं वजाबाकीमध्ये आलं. पण इकडे पण वजाबाकी हे इकडे पण वजाबाकी. वजाबाकी काय होते कट होऊन जाते. वाय बरोबर 3 म्हणजे वाय बरोबर किती आलं 3. इथे एक्स बरोबर 3 वाय बरोबर 3. आता आपल्याला हे दोन्ही जे सारणे आलेले आहेत आपल्या त्याच्यावरून आपण आलेख
काढू शकतो. आता आपण हे सारण्या आलेखावर लिहू. एक्सची किंमत 1 असेल तर वायची किंमत वजा 1, सॉरी वायची किंमत पण 1 आहे. पहा मी पहिलेच ऑलरेडी लिहिलेलं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये मी डिटेलमध्ये सगळं सांगितलेलंच आहे. आता एक्सची किंमत इथे 1 आहे. एक्स म्हणलं तर प्लसचा म्हणलं तर इकडच्या साईडला येईल आणि वाय पण 1च आहे. प्लसमध्ये असल्यामुळे वरी जायचं, मायनसमध्ये असला तर खाली जातो. तर एक्सची किंमत वजाची इकडे 1 आहे, प्लसची इकडे 1 आहे. तर इकडं प्लसमध्ये सांगितल्यामुळे 1 आणि हे 1 म्हणजे इथं 1 आणि 1 आपलं उत्तर हे. इथे 2 असेल तर वजा 4. एक्सची किंमत 2 असेल तर वायची किंमत 4 असेल. एक्सची किंमत 2 आहे तर वायची किंमत 4 म्हणजे वरच्या साईडला 1 2 3 4. एक्सची किंमत 2, वायची किंमत 4. एक्सची किंमत वजा 1 असेल, वायची किंमत वजा 5. म्हणजे एक्सची किंमत वजा 1 पहा, एक्सचा हे प्लसचा आहे, हे मायनसचा वजा 1 आणि वजा 5. मग वजा 5 इथे येईल आपलं. वजा 1 आणि वजा 5. एक्सची किंमत 2 असेल तर वायची किंमत सॉरी एक्सची किंमत 0 असेल तर वायची किंमत वजा 2. म्हणजे एक्सची किंमत ही 0च आहे, वायची किंमत वजा 2 हे इथे 0 आणि वजा 2. आता आपले कमीत कमी 3 बिंदू एका सरळ रेषेत येणे गरजेचे आहे. आपला एक्स इथं वायचा इथं चुकतंय हा आपलं. इथं आपलं थोडंसं चुकतंय. इथं बघा हे वाय एक्सची किंमत वजा 1 आहे आणि वायची किंमत वजा 5 आहे. इथं यायला पाहिजे होतं. तर त्याच्यामुळं 4 वरून जात नाही. 3 मध्ये जरी गेलं तरी आपलं सगळं चालतंय. वजा 1 आणि वजा 5. आता इथे 4ही बिंदूमधून चाललं आहे की नाही. इथे अजून तीनच बिंदूतून चाललं आपलं. चला ठीक आहे. पहा आपला 1 2 3 आणि 4 बिंदू आहे, म्हणजे 4ही बिंदूतून चाललं आपलं. 4 बिंदूतून आपली रेष चालली, सरळ रेष. आता ह्या रेषेला तुम्ही वरच्या साईडला नाव द्या, नाही तर खालच्या साईडला. खालच्या साईड वरच्या साईड तर कुठे पण नाव द्या चालतं. 3x वजा y बरोबर 2 असं आपलं समीकरणाचं नाव द्यायचं. आता दुसऱ्या समीकरणाचा पण आलेख आपण करून घेऊ. 0 x ची किंमत 0 असेल तर y ची किंमत वजा 3. x ची किंमत 0 असेल तर y ची किंमत वजा 3 इथे येईल. 0 आणि वजा 3. त्याच्यानंतर x ची 1 असेल तर y ची वजा 1. x ची 1 y ची वजा 1 म्हणजे खालच्या साईडला 1 वजा 1. x ची किंमत 2 असेल तर y ची 1 म्हणजे x ची किंमत 2 असेल तर y ची 1 म्हणजे वरच्या साईडला 2 आणि 1 असं उत्तर आहे. x ची 3 आणि y ची 3. x ची 3 y ची पण 3 म्हणजे वरच्या साईडला 1 2 3. चार बिंदूंना जोडून घ्यायचं आपण. आता बिंदू कुठं कुठं आले पहा आपले. इथं एक आला, इथं एक आला, हे 3 तर आले माहितच आहे आपल्याला, हे 4. चौथा 4 बिंदूतून जात आहे आपली रेषा. याला समीकरणाला नाव द्यायचे 2x वजा y बरोबर 3. समीकरणाला नाव दिलं. अशा प्रकारे दोन्ही जवळजवळच आलेले आहेत रेषा एक दुसऱ्याच्या. ठीक आहे. चौथा प्रश्न झाला. आपण 5वा प्रश्नाचा आलेख काढू. 3x वजा 4y बरोबर वजा 7 आणि 5x वजा 2y बरोबर 0. पहा हा थोडासा प्रश्न अवघड असल्यामुळे मी इथे फक्त 3च इक्वेशन करणार आहे. ठीक आहे. पहिली इक्वेशन आलं की बाकीच्या दोन्ही इक्वेशन आपल्याला सहज भेटून जातील. ठीक आहे. चला तर पहिलं इक्वेशन करू आपण. एक्सच्या जागी 1 ठेवून पाहू. पहा हे आता थोडासा प्रश्न तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त करावं लागणार एक इक्वेशन मिळण्यासाठी. तसं मी सांगतो तसं तुम्हाला कळेलच मी काय म्हणतो.
3x वजा 4y बरोबर वजा 7. समजा आपण एकच्या जागी 0 ठेवला, 1 ठेवला, एकच्या जागी 1 ठेवला, वजा 4 बरोबर वजा 7. आता हे 3 एक 3 येतात, वजा 4y बरोबर वजा 7. तर प्लसच्या इकडे जाऊन मायनस होतात, वजा 4y बरोबर वजा 7 आणि वजा 3, म्हणजे काय झाले वजा 10, वजा 4y. y बरोबर वजा 10 भागिले वजा 4. आता 4च्या पाड्यात 10 येत नाही. आता याचं आपण उत्तर करू शकतो 2.5, पण हे 2 मध्ये आपल्याला घ्यायचे नाही, बऱ्याच जणांना अवघड मध्ये जातं. त्याच्यामुळे मी x बरोबर 3 1 ही संख्या घेणार नाही. मग x बरोबर जर 2 घेतले, आपण इथे काय घेतले, इथे 2 घेतले, मग इथं 6 होतात, हे 6 तिकडे नेले, ठीक आहे, हे 6 इकडे नेले, हे 13 होतात. 13 पण 3च्या पाड्यात येतात का 4च्या पाड्यात नाही येत, 13 पण 4च्या पाड्यात येत नाही, मग मी हे पण घेणार नाही. मग एक्सच्या जागी 3 घेऊन पाहूत आपण. एक्सच्या जागी आता याच्यामध्येच करत नाही, 3x वजा 4y बरोबर वजा 7. थोडे कॅल्क्युलेशन जास्त करावं लागतं. आता एक्सच्या जागी मी 3 ठेवले, वजा 4y बरोबर वजा 7. आता हे 3 त्रिक झाले 9, वजा 4y बरोबर वजा 7. हे 9 इकडे जाऊन बेरजेचे इकडे जाऊन वजा बाकीचे होते, वजा 7y वजा 9. इथं जर वजा 4y केलं, या दोघांचे टोटल होते, वजा वजा वजाच होणार, दोघांची बेरीज होती आणि चिन्ह वजा बाकीच राहणार. ठीक आहे, म्हणजे y बरोबर काय येणार, हे वजाचे 4 इकडे जाणार, वजा 16 भागिले वजा 4. 4च्या पाड्यात 16 येतात की नाही, मग आपल्याला पहिली इक्वेशन भेटली बघा, हे कटून गेले, ठीक आहे, वजा वजा कटून गेले, 4च्या पाड्यात 16 4 नंबरला येतात. म्हणजे आपण जर x ची किंमत जर 3 ठेवली, y ची किंमत 4 येते, आणि आपल्याला पहिलं इक्वेशन जे होतं बिना अपूर्णांकाचं ते आपल्याला भेटलेलं आहे, पूर्णपणे संख्या भेटलेल्या आहेत. मग आता दुसरी संख्या शोधताना आपल्याला असं काम करायचं, तर हे 3 आहेत की नाही, 3, आणि इतरची संख्या किती आहे, 4, इतरची संख्या 4, ठीक आहे. मग ह्या 3 मध्ये एकदा 4 बेरीज करायची, आणि ह्या 3 मध्ये एकदा 4 वजा बाकी करायची. आपले पहा, हे 3 इथं घेतले मी, 3 मध्ये इतरचे जे 4 आहेत ते एकदा बेरीज केली आणि एकदा वजा बाकी केली. इतरचे जे 3 आले, इतरचे 3 नाही पाहिले, इतर जी संख्या आली त्याच्यामध्ये हे 4 एकदा प्लस केले, एकदा मायनस केले. एकदा प्लस केले तर उत्तर 7 येते, एकदा मायनस केले तर उत्तर 3 मधून 4 जात नाही, मग 4 मधून 3 मधून 4 जात नाही, मग 4 मधून 3 वजा केले 1 आलं. मोठी संख्या वजा बाकीची असल्यामुळे वजा बाकीचं उत्तर. म्हणजे त्याचा अर्थ आपण x ची किंमत 7 आणि x ची किंमत वजा 1 ठेवली तर आपल्याला बाकीच्या दोन्ही संख्या सहज मिळतील. ठीक आहे, मी काय म्हणलं, हे 3 घेतले, 3 मध्ये हे वजा 4 प्लस एकदा केले आणि एकदा मायनस केले. दुसऱ्या दोन्ही संख्या आपण जर घेतल्या त्या 7 आणि 4, तर आपल्याला उत्तर बिना अपूर्णांकाचं येईल. ठीक आहे, तर पुन्हा समीकरण लिहू, 3x वजा 4y बरोबर वजा 7. 3च्या जागी 3, ह्या एक्सच्या जागी किती घ्यायचे, एक्सच्या जागी 7 घ्यायचे, वजा 4y बरोबर वजा 7. 3 असं तर 21 वजा 4y जसा तसे वजा 7. आता हे वजा बाकीचे बेरीजेचे 21 आहे, ते इकडे जाऊन वजा बाकीचे येतात, वजा 4y बरोबर वजा 7 वजा 21. वजा 7 आणि वजा 21 या दोघांचे आपण हे केलं कॅल्क्युलेशन, तर वजा 28, कारण दोन्ही वजा वजा आहेत, वजा वजा अधिक होते, वजा बाकीचं चिन्ह लागेल. फक्त गुणाकारामध्ये वजा बाकीचं चिन्ह बदलते बेरजेचे. आता y बरोबर काय येणार, y बरोबर येणार वजा 28 आणि हे वजा 4 इकडे जाते, हे वजा वजा कटले, 4च्या पाड्यात 28 7 नंबर राहिले, मग याचं उत्तर 7 येणार. इथे ही 7 असेल तर ही पण किती असणार, 7. त्याच्यानंतर आपण x ची किंमत वजा 1 ठेवतो, 3x वजा 4y बरोबर वजा 7. आता x ची किंमत जी आहे वजा 1, 3 गुणिले वजा 1 वजा 4y वजा 7. याचे जर कॅल्क्युलेशन केलं, 3 गुणिले 1 वजा 3 येतात, वजा 4y बरोबर 7. वजा 4y हे वजा बाकीच्या इकडे जाऊन प्लस मध्ये होती, वजा 7 हे वजा बाकीची संख्या इकडे जाऊन प्लस मध्ये झाली, वजा 4y.
पहा एक वजाबाकीची एक बेरजेची, एक वजाबाकीची संख्या एक बेरजेची, तर वजाबाकी होती. आपल्याला इथं बेरीज जरी दिसत असेल, एक वजाबाकी एक बेरीजच आहे, त्याच्यामुळे वजाबाकी होणार. 7 मधून 3 गेले 4 येणार. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. वाय बरोबर -4 आणि हे -4, -4 उत्तर येते वजा वजा कटलं, उत्तर येते 1. मग आपल्याला वाय बरोबर काय येणार 1. हे 7 असेल तर 7, हे -1 असेल तर 1. तर ही आपण समीकरण सॉल्व करू. पहिले समीकरण सॉल्व करू, नंतर याच्या आलेखाचे आपण उत्तर करू शकतो. तर पुढचं समीकरण मी दुसऱ्या पानावर करतो. आता पहा, इथं जर 0 असेल ना तर आपल्याला एक समीकरण आपण सहज घेऊ शकतो. 5x - 2y बरोबर 0 आहे की नाही. तर आपण इथं x जागी काय घ्यायची, इथं 2 आहेत ना, इथं 2 घ्यायची, कारण इथलची संख्या 0 आहे. इथलची जर संख्या 0 असेल तर तुम्ही काय करा, x जागी 0 पण घेऊ शकता. पहिली आपण संख्या 0 घेऊ, आहे की नाही. पहिली संख्या 0 घेऊ, कारण उत्तर 0च येणार नंतर. 5 × 0 - 2y बरोबर 0. हे किती येणार 0 - 2y बरोबर 0. इथं 0 असेल ना तर पहिली संख्या 0च घ्यायची आणि सगळं 0 0च येणार आहे. 0 इकडे गेलं तर काही फरक पडणार नाही, म्हणजे -2y बरोबर 0. आता y बरोबर काय येणार, हे 0 जसं तसं -2 भागाकाराला जाणार, भागाकार 0च येणार याचा. तर इथे 0, म्हणजे इथं x ची किंमत 0 असेल तर y ची किंमत पण 0च येईल. पहा, इथं जर 0 असेल तर इथे 0 घेतलं तर दुसरी संख्या पण 0च येते. त्याच्यानंतर पुढचं, अशा प्रश्नामध्ये दोन्हीकडे संख्या असेल तर, त्याच्यानंतर पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं ही आपण x ची किंमत 0 घेतली, y ची किंमत किती इथं 2. मग या 0 मध्ये आपण काय करू, 0 मध्ये एकदा 2 अधिक करू आणि 0 मध्ये एकदा 2 वजा करू. मग आपल्याला काय करू, हे x ची किंमत आपण इथं 2 येईल आणि इथं -2. आपण x ची किंमत 2 ठेवू आणि -2 ठेवू. आपल्याला बिना फ्रॅक्शनचे उत्तर येतात, म्हणजे बिना अपूर्णांकाचे उत्तर येतात. ठीक आहे. तर आपण हे सॉल्व करू. समीकरण लिहिलं, 5x - 2y बरोबर 0. आता x ची किंमत आपण x जागी 2 ठेवले, वजा 2y बरोबर 0. हे झाले 10 - 2y बरोबर 0. हे 10 इकडचे प्लसचे तिकडे जाऊन मायनस होतील, -2y बरोबर 0 - 10. हे बेरजेचे इकडे जाऊन वजा बाकीचे झाले. -2y बरोबर हे -10 होणार, कारण 0 काही फरक पडत नाही. y बरोबर काय होणार मग -10, आणि हे गुणाकाराचे इकडे जाऊन भागाकारामध्ये 2 जाते. हे वजा वजा कटले, y बरोबर काय आले आपले 2च्या पाड्यात 10 5 नंबरला येतात. हे 2 आले तर इथं 5 आले. आता इथं काय घेऊ, -2 घेऊ. 5x - 2y बरोबर 0. 5 × -2y बरोबर 0. हे -10 - 2y बरोबर 0. हे -2y 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 बरोबर 0. हे बाकीचं जसं तसं. हे वजा बाकीचे कशामुळे आले, कारण एक गुणाकारामध्ये एक वजा बाकी असेल तर उत्तर वजा बाकीमध्ये येते. आता -10 जे आहेत इकडे जाऊन काय होतात, अधिकचे 10 होतात. -2y बरोबर हे 0 + 10 अधिकचे, -2y बरोबर काय होणार, हे 0 काही फरक पडत नाही, 10 ला 10. मग y बरोबर काय होणार, हे 10 जशा तसे, आणि गुणाकाराच्या इकडं भागाकाराला जाते. मग 2च्या पाड्यात 10 कितव्या नंबरला येतात, 5. एक वजा बाकी असल्यामुळे उत्तर वजा बाकीमध्ये येणार. म्हणजे आपले इक्वेशन जे आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत, म्हणजे 2 5 आणि -2 -5 असं 0 0. तर हे आता आपण आलेखावर सॉल्व करू. ठीक आहे. हे दोन्ही सारण्या भेटलेल्या आहेत, सारण्या भेटल्यावर आपल्याला उत्तर आलेखावर करायचे. तर सारणीमध्ये
पहिलं हे एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर वायची व्हॅल्यू वजा 4 आहे. एक्सची व्हॅल्यू 3 आहे आणि वायची व्हॅल्यू 4 आहे. पहा 3 मध्ये जर उत्तर येत नसेल, 3 पॉईंट जोडत नसेल तर चौथा पॉईंट आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे, 3 पॉईंट आपले येत नसेल तर चौथा पॉईंट आपल्याला काढावा लागेल. पाहू प्रयत्न करून 3 आणि 4. तर एक्सची व्हॅल्यू 3 आहे, एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू 4 आहे. तर 1 2 3 4 एक्सची व्हॅल्यू 3 वायची व्हॅल्यू 4 आपल्याला पहिलं उत्तर भेटलं. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 7 आणि वायची व्हॅल्यू पण 7 आहे. तर एक्सची व्हॅल्यू 7 वायची व्हॅल्यू पण 7. 1 2 3 4 5 6 7 दोन्ही प्लस मध्ये असल्यामुळे वरच्या साईडला गेलो मी. एक प्लस एक मायनस असला असता तर खालच्या साईडला. एक्सची व्हॅल्यू वजा 1, एक्सची व्हॅल्यू वजा 1 इकडे आहे पहा आणि वायची व्हॅल्यू 1 आहे. वायची व्हॅल्यू 1 आहे तर ते इथे इथं एक्सची व्हॅल्यू वजा 1 आणि वायची व्हॅल्यू 1 इथे येईल. ठीक आहे, प्लस मध्ये. मायनस मध्ये असला तर मी खाली गेलो असतो. 1 आणि वजा 1. आता ह्या पॉईंट तिन्ही पॉईंट मधून जाते का बघायची रेषा ही. हो जाते. तर म्हणजे आपल्याला चौथा पॉईंट घ्यायची, काय करायची, कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही. 3 पॉईंट जरी आले तरी आपले रेष बरोबर आहे. रेष बरोबर येण्याशी आपल्याला संबंध असतो. थोडंसं अजून लांब करू त्याला. आणि ह्या समीकरणाचं नाव इथे लिहायचं 3x वजा 4y बरोबर वजा 7. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं 5x वजा 2y बरोबर 0. हे 0 0 आहे. मग 0 0 कुठे येते बघा, हे 0 0 येते. x आणि y चा 0 0 इथे येणार. मग इथं 0 आणि 0 नाव. x ची व्हॅल्यू 2 असेल तर y ची व्हॅल्यू 5. x ची व्हॅल्यू 2 आहे, y ची व्हॅल्यू 5 पाहिजे. y ची व्हॅल्यू 5 पाहिजे तर प्लस मध्ये 5 पाहिजे. तर 1 2 3 4 5 2 आणि 5. आता x ची व्हॅल्यू वजा 2 आहे, y ची व्हॅल्यू वजा 5. x ची व्हॅल्यू वजा 2 इथे येते आणि y ची व्हॅल्यू वजा 5 खालच्या साईडला जावं लागेल. तर हे वजा 2 वजा 5 आपल्याला इथे लिहावं लागेल. ठीक आहे, आणि आपल्याला या तिन्ही याच्यातून पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2 पहा, पॉईंट नंबर 1 इथे आहे, पॉईंट नंबर 2 इथे आहे, पॉईंट नंबर 3. जर तिन्ही बिंदूतून रेष जात असेल तर मग आपल्याला रेष बरोबर आहे, नाही तर आपल्याला चौथा बिंदू घ्यावा लागेल. चला, आपलं बरोबर आहे. आपले कॅल्क्युलेशन परफेक्ट आहेत, कॅल्क्युलेशन चुकले नाहीत, याचाच अर्थ असा होतो आपला. ठीक आहे, तर या समीकरणाचं नाव जे आहे ते आपण लिहून घेऊ. 5x वजा 2y बरोबर 0. इथे लिहा किंवा इथे लिहा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, आपला 5वा प्रश्न झाला. आपण 6वा पण प्रश्न करू. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नक्कीच करा. तर आपला शेवटचा प्रश्न पाहू. आपला 6वा आणि शेवटचा, त्या संख्या छोट्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला उत्तर पण सहज भेटेल. इथे एक संख्या काही सहगुणक नाही, त्याच्यामुळं हे पण उत्तर आपल्याला पहिल्याच्या कम्पेअरमध्ये लवकर भेटेल. पहा, इथं जर x ची किंमत 2 आहे, आपण इथं पण काय आहे, जर 2 घेतली, हे 2 आणि 2 4 होतात. 4 इकडे नेल्यावर काय होणार आहे, हे 0 होणार आहे. आपल्याला थोडं विचार करून करावं लागणार आहे. 0 जर झालं तर y ची व्हॅल्यू पण 0 येते. इथे 1 घेतला, इथं 0 घेतलं तर काय होणार, येणार नाही बरोबर. इथं 2च घ्यावं लागणार. ठीक आहे, इथं 1 घेतला तर येणार नाही. पहा, कॅल्क्युलेशन येणार नाही. तर मी काय करतो, x 1 2 3 4 असा घेऊन पाहायचं आपल्याला. समीकरण पहिले लिहायचं 2x वजा 3y बरोबर 4. याच्या जागी मी 2 घेतो. 2 घेतलं तर मला पहा, पहिले 0 1 घेऊन पहा, उत्तर तुमचं येणार नाही, काय लवकर येणार नाही, म्हणून 2 घेतले मी. ठीक आहे, कारण आपला व्हिडिओ फार जास्त वेळाचा झाल्यामुळे मी थोडं फास्ट करतो. 2 गुणिले 2 0 4 येतात, वजा 2 गुणिले 2 4 वजा 3y बरोबर 4. हे 4 प्लस अधिकचे आहे, तिकडे जाऊन वजा बाकीचे येतात. 3y बरोबर 4 वजा 4. 4 मधून 4 गेले किती येतात, 4 मधून 4 गेले 0. मग वजा y, y बरोबर काय येणार, 0 भागिले 3. हे भागाकारला जातील, वजा 3. y बरोबर आपलं 0 येणार. ठीक आहे, हे भागाकारला गेले, y बरोबर 0. मग x बरोबर 2 घेतले तर y बरोबर 0. आता पहा, हे 2 जे आहेत
कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवा, हे दोन दोन वेळेस लिहायचे. आता इथलची संख्या पाहायची. इथं किती आहेत? वजाचे 3 आहे, हे की नाही. एकदा +3 घ्यायचे आणि एकदा -3 घ्यायचे. इथं जी संख्या आहे 3 ही संख्या आहे. एकदा प्लसमध्ये 3 घेतले, एकदा मायनसमध्ये 3 घेतले. इथलची जी संख्या आहे. मग 3 आणि 2 5 होतात आणि 2 मधून 3 जात नाही म्हणून 3 मधून 2 वजा केले, उत्तर 1 आलं. वजाबाकीची संख्या म्हणजे मी एक्सच्या जागी एकदा 5 घेईल आणि एकदा -1 घेईल. ठीक आहे. काय केलं लक्षात घ्या, हे एक्सची एकदा किंमत जी आली त्याच्यामुळे नंतर इकडची वायची जी संख्या एकदा प्लस आणि एकदा मायनस करायची, आपल्याला पुढच्या 2 संख्या भेटून जातात. आता आपण एक्सची किंमत 5 ठेवूत. एकदा समीकरण लिहून घेऊ. 2x - 3y बरोबर 4. एक्सची किंमत 5 ठेवायची आपल्याला. 2 × 5 - 3y बरोबर 4. 2 × 5 = 10 - 3y बरोबर 4. -3y जसा तसे राहणार. हे 10 प्लसच्या इकडे जाऊन मायनस होणार. 4 - 10 -3y बरोबर 4 - 10 होत नाही म्हणून 10 मधून 4 वजा केले, 6 उत्तर आले. 1 + 1 एक बेरीज एक वजाबाकी असेल तर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आपण. y बरोबर -6 आणि -3, -6 आणि -3. ठीक आहे. तर हे वजा इथलचे इकडे गेले, वजा कटले. 3च्या पड्यात 6 आले 2 नंबरला. y बरोबर 2. हे 5 असेल तर हे 2 उत्तर आलं. तर पुढचं आपण पाहिलं. 2x - 3y बरोबर 4. ह्या 2च्या जागी 2, एक्सच्या जागी किती ठेवायची आपल्याला? -1. -3y बरोबर 4. ह्या दोघांचा जर गुणाकार केला, -2 येते. -3y बरोबर 4. काही चॅलेंजिंग प्रश्न आहेत काही. ठीक आहे. -3y जशा तसे हे मायनसचे जाऊन इकडे जाऊन प्लसमध्ये जातात. 6. याची थोडीशी प्रॅक्टिस जास्त करा. एक प्रश्न 3, 4, 5 वेळेस करा, तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील. y बरोबर 6 वजाचे 3 इकडे जातील, वजाचे 3 गुणाकाराचे भागाकाराला. 3 × 3 3 दोन्ही 6, पण एक वजाबाकीमध्ये उत्तर असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. म्हणजे याचं उत्तर आलं -2. -1 -2. त्याचप्रमाणे हे आपण सॉल्व करून घेऊ. हे काही जास्त अवघड नाही आहे आपल्यासाठी. ठीक आहे. 3y - x बरोबर 4 असं आपलं समीकरण आहे. ते आपण 3 वेळेस लिहून घेऊ. काही अवघड नाही. 3y - x बरोबर 4. 3y - x बरोबर 4. आता आपण ह्या yच्या जागी किमती ठेवून टाकू. yच्या जागी आपण 0 ठेवू. 3 × 0 - x बरोबर 3 × 0 काय येणार? 0 येणार. -x बरोबर 4. ह्या 0 तिकडे नेला तर काही फरक पडणार आहे का? नाही. म्हणजे -x बरोबर 4 उत्तर आलं. हे इकडे आपल्या जागी मायनस ठेवत नाही, इकडचं मायनस इकडे जाते. x बरोबर -4. म्हणजे x ची किंमत y ची किंमत 0 आहे. y ची किंमत 0 आहे आणि x ची किंमत किती आली? -4. थोडं उलट आहे. पहिले y आहे नंतर x आहे, पण आपल्याला इथं वरी xच घ्यायचा, खाली yच घ्यायचा. ठीक आहे. आता आपण एक्सच्या जागी 1 ठेवता. ठीक आहे. 3 × 1 - x बरोबर 4. 3 × 1 3 येतात. x - 4. आता इथं काही ट्रिक वापरायची नाही आहे, कारण एकाच जागी संख्या आहे, दुसऱ्या जागी सहगुणक नाही आहे. त्याच्यामुळे हे सोपं झालं उत्तर. 3 × 3 -x बरोबर 4 - 3. -x बरोबर 4 मधून 3 गेला 1 आला. हे स्वतः जागी मायनस ठेवत नाही, मग याचं मायनस इकडचं मायनस इकडे गेलं. x ची किंमत 1 ठेवलं तर y ची किंमत -1. 1 -1 -4 0. आता इथं x च्या जागी 2 ठेवायचे. इथं 2 ठेवूत आपण yच्या जागी. सॉरी, yच्या जागी काहीतरी चुकतंय आपलं. आपण x च्या जागी yच्या जागी 1 ठेवलेला आहे. yच्या जागी 1 ठेवलेला आहे. तर x ची किंमत 1 -1 आली. आता इथं yच्या जागी आपण 2 ठेवता. yच्या जागी 2 ठेवता. x ची किंमत अजून आलेली नाही.
हे वायच्या जागी आपण किमती ठेवतो, एवढं लक्षात ठेवा. 3 गुणिले 2 वजा x बरोबर 4. 3 दोन्ही 6 वजा x बरोबर 4. हे 6 प्लसच्या इकडे जाऊन मायनसला जातील. वजा 6 बरोबर वजा x बरोबर 4 वजा 6 वजा x बरोबर वजा 2 येतील. 4 मधून 6 जात नाही, 6 मधून 4 वजा केले, वजा 2 उत्तर आलं. ठीक आहे. 4 मधून 6 मधून 4 वजा केले, वजा बाकीची संख्या मोठी असल्यामुळे वजा बाकीचं उत्तर आलं. आता x बरोबर दोन्हीकडे वजा वजा असल्यामुळे x बरोबर तर 2 लिहायचं. चला आता आपण x ची किंमत पण 2च आली, इथे 2 ठेवू आणि इथं 2 आणि हे आलेखावर आपण सॉल्व करू. चला हे बिंदू आपण काय करू आता सारणीमध्ये सारणीचे बिंदू आपण आलेखावर लिहून घेऊ. पहिला आहे x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 0. x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 0. 0 म्हणजे वरी पण जाणार नाही, खाली पण जाणार नाही, मग इथंच येईल 2 आणि 0. ह्या इथेच पॉईंट आहे, 2 आणि 0, खाली वरी जाणार नाही. x ची व्हॅल्यू 5 असेल तर y ची व्हॅल्यू 2 आहे. x ची व्हॅल्यू 5 आहे, 1 2 3 4 5. y ची व्हॅल्यू 2 आहे, y ची व्हॅल्यू 2 म्हणजे वरच्या साईडला, -2 असले तर खालच्या साईडला. 5 आणि 2. x ची व्हॅल्यू वजा 1 आहे आणि y ची व्हॅल्यू वजा 2 आहे. x ची व्हॅल्यू वजा 1 आहे, y ची व्हॅल्यू वजा 2 आहे. तर वजा 1 वजा 2. आता हे 3 बिंदू जर येत नसेल तर मग आपल्याला चौथा बिंदू काढावा लागेल आणि 3 बिंदू मधून बरोबर रेष जाते आपली. तर चौथा बिंदू आपल्याला काढायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, व्यवस्थित पूर्ण मोठी काढायची, मोठ्या स्केलनं काढायची आणि याचं नाव जे समीकरणाचं ते लिहायचं. 2x वजा 3y बरोबर 4. तुम्ही वरील लिहिलं ह्या रेषेवर कुठे पण लिहा, पण एक तर सुरुवातीला लिहा नाही तर शेवटी लिहा. ठीक आहे, कुठेतरी लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं पुढचं जे आहे वजा 4 असतील x तर y चा 0. x चा वजा 4 इकडच्या साईडला राहणार, इकडं प्लस राहतो, वजा 4 आणि y चा 0 आहे म्हणजे हे वजा 4 आणि 0 इथेच येणार. x चा वजा 1 y चा 1, x चा वजा 1 x चा वजा 1 इथं आणि y चा 1 म्हणलं तर इथे येईल. 1 वजा 1 आणि 1. त्याच्यानंतर x चा 2 y चा वजा 2, x चा 2 y चा वजा 2, सॉरी y चा पण 2च आहे. x चा 2 y चा 2, दोघांचा 2 असेल. तर हा इथे पॉईंट आहे 2 आणि हा 2. आता ह्या तिन्ही पॉईंटला जोडायचं आपल्याला. तिन्ही बिंदूतून जातोय आपली रेषा, त्याच्यामुळे आपलं उत्तर हे पण बरोबर असं आहे. ठीक आहे, आणि इथे मी नाव देऊन टाकतो, इथे नाव देऊन टाकतो 3y वजा x बरोबर 0, 4 बरोबर 4. 3y वजा x बरोबर 4 असा आहे. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट समजला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.